एकनाथ शिंदे साहेब आमच्यासोबत आलेले आहेत, अजितदादा पवार आमच्यासोबत आलेले आहेत, अशोक चव्हाण साहेब आमच्यासोबत आलेले आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब त्यांच्यासोबत आमच्यासोबत आलेले आहेत. पूर्वी हे सगळे त्यांच्यासोबत होते, आता ते सगळे आमच्यासोबत आलेले आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची ताकद वाढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये महायुती जी आहे ती महायुती मजबूत आहे. महाराष्ट्रामध्ये आपली ताकद अत्यंत मजबूत आहे. आणि या ठिकाणी बोललं जात आहे की सुनेत्रा पवार यांच्याकडे फारच आहेत चांगले गुण. सुनेत्रा पवार यांच्याकडे आहेत फारच चांगले गुण, तरी तुम्ही म्हणताय ती बाहेरची आहे सून. सुनेत्रा पवार निवडून येण्याचा महिना आहे जून. सुनेत्रा पवार यांचा निवडून येण्याचा महिना आहे जून. आणि अजितदादा फेडतील बारामतीकरांची ऋण. आणि या सुप्रियाताईंच्या बद्दल आम्हाला आदर आहे. त्यांनी चांगली भाषणं लोकसभेमध्ये केलेली आहे. आता सुनेत्रा पवार यांना चांगली भाषणं करू द्या, त्यांना संसदेमध्ये जाऊ द्या. एक जर अजितदादांनी सर्वात अगोदर निर्णय घेतला की सुनेत्राजींना उभं करायचं, त्यावेळेला पवार साहेबांनी सुप्रियाला उभं नाही करायला पाहिजे होतं. आणि ही सून बाहेरची कशी काय होऊ शकते? सुप्रिया सुळे बाहेरचे आहेत. त्यांचं लग्न झाल्यानंतर ते सुळे कुटुंबामध्ये गेलेले आहेत आणि सुनेत्रा पवार या पवार कुटुंबामध्ये आलेले आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरचं म्हणणं योग्य नाही. त्यामुळं त्या आपल्या सून आहेत. ज्यावेळेला सोनिया गांधीजी या बाहेरच्या होत्या, त्यावेळेला पवार साहेबांनी त्या बाहेरच्या आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप केलेले होते. ज्या पवार साहेबांना काँग्रेस पक्षाने काढून टाकलं. एवढा मोठा नेता असताना महाराष्ट्रामध्ये 98 मध्ये जवळजवळ 37-38 जागा निवडून आणणारा तो नेता होता. त्या नेत्याला पक्षातून काढून टाकलं. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला त्या काँग्रेस पक्षासोबत जाण्याची आवश्यकता नव्हती. विकासासाठी पवार साहेबांनी मोदींच्या सोबत येणं अत्यंत आवश्यक होतं. परंतु पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही. पवार साहेब जर इकडे आले असते तर अजितदादा आलेच असते. सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली नसती. पवार साहेबांसारख्या अनुभवी नेत्यांनी निर्णय घेणं अत्यंत आवश्यक होतं, पण तो घेतला नाही. मी तिकडे होतो, मी आता यांच्यासोबत आहे. आणि एनडीएमध्ये अटल बिहारी वाजपेयी असताना जॉर्ज फर्नांडिस असतील, नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, असे अनेक नेते जे होते, डीएमके असेल, असे अनेक नेते हे एनडीएमध्ये होते. त्यामुळे कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती एकत्र येण्याची आवश्यकता असतानाही पवार साहेबांनी निर्णय घेतला नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी, बारामतीच्या विकासासाठी अजितदादांना हा निर्णय घ्यावा लागला. आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस झाली. घड्याळ त्यांचं गेलं. घड्याळ त्यांचं गेलं. गावागावातली म्हणत आहे म्हातारी, गावागावातली म्हणत आहे म्हातारी, पवार साहेब का घड्याळ सोडून वाजवताय तुतारी. घड्याळ तुमच्यासोबत असायला पाहिजे होतं. एवढे वर्ष घड्याळ आपण वापरलं. प्रत्येकाच्या हातामध्ये घड्याळ असतं, पण ते घड्याळ अजितदादांकडे आता आलेलं आहे. कारण त्यांच्याबरोबर 42 आमदार निवडून, त्यांच्यासोबत 42 आमदार आलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार आलेले आहेत. इकडे उद्धव ठाकरे हे त्यांच्यामध्ये दडपडाट झालेला आहे. रोज अशा पद्धतीचे आरोप करताय. रोज नरेंद्र मोदींना शिव्या देण्याचं काम करतायत. जेवढ्या जास्त शिव्या द्याल तेवढी आमची मतं वाढणार आहे. किती तुम्ही शिव्या द्या, पण आम्ही करणार आहोत 400 पार. आम्ही करणार आहोत 400 पार आणि होणार आहे इंडी आघाडीची हार. त्यामुळं आम्हाला 400 जागा जिंकायची अजिबात अडचण नाही. मागच्या वेळेला एनडीएच्या 351 जागा होत्या, बीजेपीच्या 303 जागा होत्या. यावेळेला बीजेपीच्या 370 जागा येणार अशी ग्वाही नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे.
आणि एनडीएच्या 400 पेक्षा जास्त जागा निवडून येणार आणि सगळे एक्झिट पोल आहेत, सगळे रिझल्ट आहेत. आमचे संजय राऊत म्हणतायत की आमच्या 300 थांबा संजय राऊत म्हणतायत की आमच्या महाविकास आघाडी आमच्या इंडिया आघाडीच्या जागा येणार आहेत 305. संजय राऊत म्हणतायत की आमच्या 305 जागा निवडून येणार आहेत. कुठून 305 जागा निवडून येणार आहेत? सगळे एक्झिट पोलचे रिपोर्ट बघा आणि एक्झिट पोलच्या रिझल्टपेक्षाही आमच्या जास्त जागा येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये 45+ जागा निवडून येण्याचा आमचा मानस आहे. माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे, माझा निळा झेंडा जो आहे, हा निळा झेंडा हा या महायुतीसोबत आहे. म्हणजे निळा झेंडा आहे आमच्या हाती, निळा झेंडा आहे आमच्या हाती, म्हणून मजबूत झालेली आहे महायुती. महायुतीला मजबूत करण्यासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे? कोण म्हणतो या देशाची घटना बदलणार आहे? लोकशाही धोक्यात आलेली आहे. लोकशाही धोक्यात आलेली नाही. तुमची काँग्रेस आणि इंडिया आघाडी धोक्यात आलेली आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडी धोक्यात आलेली आहे. तुम्ही म्हणताय लोकशाही धोक्यात आलेली आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कोणीच बदलू शकत नाही. माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सातत्यानं सांगितलेलं आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. लंडनमध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना तिथे 41 कोटी रुपये खर्च करून बाबासाहेब आंबेडकरांचं राहतं घर त्या ठिकाणी म्युझियम केलेलं आहे, त्याचं स्मारक केलेलं आहे, राष्ट्रीय स्मारक. अनेक स्मारकाची कामं पूर्ण झालेली आहेत. मुंबईमध्ये इंदू मिलचं काम चाललेलं आहे. 1100 ते 1200 कोटी रुपये खर्च करून देशातलं अत्यंत मोठं आणि अत्यंत चांगलं स्मारक त्या ठिकाणी होणार आहे. आणि त्या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं लोकार्पण नक्की 1-1.5 वर्षामध्ये होणार आहे. तेवढं अनेक कामं त्यांनी पूर्ण केलेली असताना हे मुद्दाम दलित समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी संविधान बदलणार आहेत, अशा पद्धतीचा अफवा पसरवणं योग्य नाही. त्यामुळे मी दलित समाजाला माझं आव्हान आहे, यावेळेला सुनेत्रा पवार ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यांना आपल्याला निवडून आणण्यासाठी जे आपले आंबेडकरी मतदार आहेत, दलित मतदार आहेत, बौद्ध मतदार आहेत, त्यांनी कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. दंड थोपटून उभं राहायचं आहे आणि सुनेत्रा पवार या प्रचंड मताने निवडून येतील असा विश्वास व्यक्त करण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळं मी जास्त वेळ न घेता आपण या ठिकाणी मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि मी एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये आहे महायुतीचं बळ, महाराष्ट्रात आहे महायुतीचं बळ. अजितदादांची काढू नका विनाकारण कुणी कळ, एवढं आपलं बळ आहे. त्यामुळे अजितदादा जे आहेत ते अजितदादांचं जे काढू नका कुणी कळ. आणि सुनेत्रा पवार यांनाच बारामतीचं मिळणार आहे विजयाचं फळ. त्यामुळे तुम्ही निवडून येणार आहात, किती कुणी काय म्हणत, परंतु तुम्ही या ठिकाणी निवडून येणार आहात असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद आठवले साहेब. यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या भावी खासदार सौभाग्यवती सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार आपलं मनोगत व्यक्त करतील. नमस्कार. आई तुळजाभवानी, प्रभू श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांना स्मरून आणि आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांचा वारसा पुढे चालवून आपल्या सर्वांच्या साक्षीनं व आशीर्वादानं बारामती मतदारसंघातून आज निवडणूक अर्ज भरण्यास जात आहे. या कार्यक्रमासाठी
उपस्थित असलेले आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब, चंद्रकांतजी पाटील साहेब, सौ मेधाताई कुलकर्णी, निलिमाताई गोरेजी, मुरलीधर मोहोळजी, हर्षवर्धन पाटीलजी, श्री विजयबापू शिवतरेजी, श्री दत्तात्रय मामा भरणे, आमदार श्री राहुलजी कुल आणि कांचनताई कुल, तसेच माधुरीताई मिसाळ, श्री रामदासजी आठवले आणि व्यासपीठावरील बसलेले सर्वच महायुतीचे सन्माननीय पदाधिकारी, सहकारी, तसेच राष्ट्रवादी पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय आठवले गट आणि महायुतीतील सर्व पक्ष पदाधिकारी, सहकारी, इथे उपस्थित असलेले सर्व उत्साही कार्यकर्ते, तरुण वर्ग, महिला भगिनी, पत्रकार बंधू आणि सगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे उत्साही कार्यकर्ते, सर्वांचंच मी मनापासून स्वागत करते. अतिशय व्यस्त कार्यक्रमामधून आपण सर्वांनीच वेळात वेळ काढून मला पाठिंबा द्यायला व माझं मनोबल वाढवायला येथे आल्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानते. आपण सर्वच जण देशाच्या विकासाच्या ध्येयाने प्रेरित होऊन एकत्र आलेलो आहोत. मागील 10 वर्षामध्ये माननीय नरेंद्रभाई मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतानं प्रचंड विकास केला असून संपूर्ण जगाने याची नोंद घेतलेली आहे. गेली 10 वर्ष न थकता देशासाठी जीव झोकून काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासी पाहतायत. जनतेच्या मनामध्ये त्यांच्याविषयी विश्वास आहे. महिला, युवक, गरीब यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदी साहेब सतत प्रयत्नशील आहेत. देशात मोठ्या वेगाने होणारे रस्ते, वंदे भारत सारख्या रेल्वे, मंगलयान, चंद्रयान सारख्या यशस्वी मोहिमा ही सारी मोदींची किमया आहे. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये मोदी आणि मोदीच आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये झालेली विकासाची कामं ही आदरणीय अजितदादांची किमया आहे. बारामती हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचं मॉडेल बनून राहिलेलं आहे. हे माननीय अजितदादांच्या दूरदृष्टी व अतिक परिश्रमाचं फळ आहे. विकासाच्या बाबतीत राजकारण न करणारे अजितदादाही जनतेच्या मनातील लोकनेते आहेत. त्यांनी एखाद्या कामाचा ध्यास घेतल्यानंतर त्यांची क्षमता महाराष्ट्रातील जनता जाणून आहे, तर बारामतीतील जनता अनुभवत आहे. माननीय दादांनी मोदी साहेबांच्या समवेत जाण्याचा निर्णय हा विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी आहे आणि त्यावर बारामतीतील जनता नक्कीच शिक्कामोर्तब करेल असा मला विश्वास वाटतो. गेल्या 10 वर्षामध्ये बारामती मतदारसंघामध्ये झालेली कामं ही आदरणीय दादा आणि राज्य व केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांमुळे झालेली आहेत आणि पुढच्या काळामध्ये बारामती मतदारसंघामध्ये नक्कीच विकासाची झेप घेईल असा मला विश्वास वाटतो. गेल्या 20 वर्षापासून आजतागायत समाजकारण करत असताना महिला सक्षमीकरण, ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण, जलसंधारण, पर्यावरण संबंधित अशा विविध गोष्टींना न्याय देण्याचं काम करण्याचा मनापासून मी प्रयत्न केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. मी आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी घेतल्या त्या गोष्टी यशस्वी करून दाखवलेल्या आहेत. त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी आणि राष्ट्रवादी पक्षांनी बारामती मतदारसंघाची
उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला तो मी माझ्या कामातून नक्कीच सार्थ करून दाखवीन असा विश्वास आपल्या सगळ्यांना देते। बारामती मतदारसंघाला देशाच्या मुख्य प्रवाहात नेण्यासाठी मी माझी ताकद पणाला लावीन असाही विश्वास आपल्याला देते। घड्याळाला मत म्हणजे मोदींना मत आणि मोदींना मत म्हणजे विकासाला मत हे ध्यानात ठेवून जनता नक्कीच मतदान करेल हा विश्वास आणि खात्री आहे। आपलं चिन्ह नेहमीच आहे तेच म्हणजे घड्याळ आणि आपल्याला माहितीये वेळ जरी बदललेली असली तरी चिन्ह तेच आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना मी विनंती करते की जास्तीत जास्त आपण घड्याळ पुढचं बटन दाबून या 7 मे 2024 रोजी जास्तीत जास्त मतदान करावं आणि मला बहुमतांनी निवडून द्यावं अशी आपल्या सर्वांना विनंती करते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। एकच वादा, एक अजित दादा। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल आपल्या सर्वांना संबोधित करतील। आपल्या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि नेते आणि आमचे विदर्भाचेच आहे, पण आता विदर्भाचे नव्हे पण महाराष्ट्राची शान बनलेले आहे असे देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या सर्वांचे लाडके नेते, आवडते नेते, या महाराष्ट्राची आन बान शान अजितदादा पवार आमचे सहकारी आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब, मंचकावर बसलेले सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील, हर्षवर्धनजी पाटील, खूप सारे मान्यवर आहे, माफ करा, सर्व मान्यवर मंडळी आणि खास करून आपण ज्यांच्या आज अर्ज भरण्यासाठी इथे जमलेले आहो असा आपल्या सर्वांचे वहिनी, आमच्या वहिनी, तुमचे लोकप्रिय उमेदवार सुनेत्रा पवार वहिनी, इथे उपस्थित सर्व माझे बंधू भगिनी, तरुण मित्रांनो आणि माझे पत्रकार मित्र, आज खऱ्या अर्थानं फार महत्त्वाचा दिवस आहे बारामतीकरांच्यासाठी आणि या संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणासाठी एक नवीन वळण देणारा आजचा हा दिवस आहे। अनेकांना आश्चर्य वाटत असेल की प्रफुल्ल पटेल या मंचावर आज कसे, हा प्रश्न 2 जुलैलाच संपलेला होता, पण तरी देखील पुण्यामध्ये लोकांनी मला सदैव एक वेगळ्या भूमिकामध्ये पाहिला होता। मित्रांनो, अजितदादा आणि मी संसदेच्या राजकारणाचा प्रवास एकत्र सुरू केला। 91 मध्ये आम्ही दोन्ही लोकसभेवर निवडून गेलो। त्याच्यानंतर पवार साहेब देशाचे रक्षा मंत्री झाले आणि त्याच्यानंतर अजितदादा त्यांच्या जागेवर बारामतीचे आमदार झाले। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण एका वृक्षाच्या सावलीखाली आम्ही कामाची सुरुवात केली, पण कधी ना कधी हे पण लोकांनी समजायला पाहिजे की मागील 33-35 वर्षापासून
या भागाच्या आणि बारामतीच्या विशेष करून जनसामान्यांचे प्रश्न असो किंवा आज बारामतीची विकासाची जी ख्याती आहे त्यामध्ये अजितदादाचा सर्वात मोठा योगदान आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. मित्रांनो, आम्ही काही अचानक काही रात्री एक निर्णय केला आणि सकाळी काही वेगळं तुम्हाला चित्र पाहायला मिळालं असं नाही आहे. अनेक वर्षापासून देवेंद्रजी तर 2014 पासून मुख्यमंत्री असताना त्यांनी आमची भूमिका आमची पाहिलेली आहे. अनेक वेळा आमची भूमिका कभी आगे कभी पीछे, कभी दाहिने कभी बाएं, हा भूमिका असल्यामुळे अनेक वेळा संभ्रम निर्माण करण्याचं काम सुद्धा या महाराष्ट्रामध्ये झालं आणि खास करून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अनेक वेळा नुकसान सुद्धा या बदलत्या भूमिकामुळे झालेलं आहे. मित्रांनो, मी एवढाच म्हणेल की आज जो आम्ही निर्णय केला आहे ते या देशाच्या, महाराष्ट्राच्या, पुण्याच्या आणि बारामतीच्या भलेसाठी आणि विकासासाठी केलं आहे. आज देशामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्व आज सगळ्यांनी, भारताने तर स्वीकारलेलाच आहे, पण भारताच्या बाहेर सुद्धा या जगामध्ये आज नरेंद्र मोदी यांनी एक वेगळी ख्याती या भारताची त्यांनी निर्माण केली आहे. आणि त्यामुळे आज विकासाच्या वाटचाल बरोबर आपणही त्या प्रवाहाबरोबर चालावं, ही महत्वाचा एक निर्णय आम्हाला घ्यावा लागला. आज ही काळाची गरज आहे. आपण किती दिवस म्हणजे विरोधा बाकाच्या बसायचा काही प्रश्न नाही आहे. अजितदादा, आम्ही सगळे लोक अनेक वर्षोनवर्ष विरोधी बाकावरही बसलेलो आहो. काही सत्तेची हवसासाठी कोणी गेलो नाही. सत्ता येते जाते. सत्ता अनेक वर्ष अजितदादांनी पण भोगलेली आहे. आम्ही पण 10 वर्ष तिथे संसदेमध्ये राहिलो. आज 33 वर्षापासून मी पण खासदार म्हणून सतत कार्य करत आलेलो आहो. प्रश्न सत्तेचा नाही आहे, सत्ता बरोबर प्रवाहाचा पण प्रश्न नाही आहे, पण देशाचा कधीतरी विचार आपण करणार की नाही. आज आपण पाहतो देशामध्ये चित्र काय आहे. इंडिया अलायन्स, इंडी अलायन्स, कोण आहे त्यांच्या एकत्र काम करण्याची आज क्षमता नाही. एकमेकांच्या बरोबर बसण्याची तयारी नाही. त्यांना विचारलं की कोण आता बनणार, आम्ही नंतर ठरवू, पहिला निवडून येऊ, नंतर ठरवू की आमचा नेता कोण. आता हे तर बरोबर कसं आहे का. आता आपल्याला आपल्या मुलाचं लग्न करायचं असेल, त्याला आपण घोड्यावर बसवतो, लग्नाच्या मंडपावर घेऊन जातो, नंतर आपण शोधायला बसतो की आता कन्या कोण, तेव्हा शोधायला बसतो का. आज प्रश्न असा आहे की आपण आपल्या समोरच्या प्रतिद्वंदी कोण एवढं तरी आपण जाणलं पाहिजे का नाही. आज देशामध्ये नरेंद्र मोदी बनाम कोण माहीतच नाही. नंतर ठरवू. देशाने अनेक असे प्रयोग करून बघितलेले आहे आणि नेहमीच ते प्रयोग फेल झालेले आहे. त्यामुळे एक आपल्याला योग्य रीतीने विचार करण्याची ही वेळ आली. दुसरं मला सांगायचं आहे, आता सुनेत्रा वहिनी आमचे उमेदवार आहे. दादाने तुमच्या करता का नाही केला आहे हा प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. मित्रांनो, आज जो माणूस रात्र दिवस माझ्या बारामती, माझ्या पुणा, माझ्या महाराष्ट्र याचा भला कसा होईल, गोरगरीब सामान्यांचा विकास कसा होईल, त्यांचे प्रश्न कसे सुटतील, त्याच्यासाठी पहाटे 6 वाजेपासून काम करणारा आणि वादा करणारा आणि वादाला पक्का राहणारा एकच नेता आहे या महाराष्ट्रामध्ये, अजितदादा आहे. आणि म्हणून मित्रांनो, असा समजू नका अजितदादा फक्त तुमचे नेते आहे. अजितदादा या महाराष्ट्राचे नेते आहे. आमच्या गोंदियाला पण जा तर लोक हेच म्हणतील
कि वादे में पक्का अजित दादा है, मर्द माणूस अजित पवार हे त्यांची ख्याती आहे. आज सुनेत्रा वहिनी आमचे उमेदवार जर असेल, काही लोक म्हणजे वेगवेगळ्या तुलना करतात. अरे आम्ही पण सुरुवातीपासून पाहिलाय ना, कोणी नवीन येते, थोडी गाडी सुरू व्हायला थोडा वेळ लागते. आणि जेव्हा वहिनी दिल्लीला आले, तुम्ही काळजी करू नका, आमचे सारखे लोक वहिनीच्या सोबत राहणार आणि वहिनीला म्हणजे दिल्लीला आमच्या साथ मिळेल, इथे दादा आणि देवेंद्रजीच्या साथ मिळेल. काही काळजी करू नका. गाडी एवढ्या स्पीडने धावतील की जे आपल्याला अपेक्षा असेल. मित्रांनो, आज ही काही तुलना करायची वेळ नसते. प्रत्येक व्यक्तीच्या एक वेगळी ओळख असते. आज विद्या प्रतिष्ठान असो, कोण चालवून राहिला? बहिणी चालवतात, दादा चालवतात. टेक्सटाईल पार्क असो, एन्व्हायरमेंटल फोरम असो, असं नाव मी असंख्य नाव तुम्हाला गिनू शकतो. मित्रांनो, व्यक्तीला संधी मिळाली तेव्हाच त्यांच्या संधी मिळाल्यानंतर व्यक्तीच्या वैशिष्ट्य काय आहे, काम करण्याची क्षमता काय आहे ते तेव्हा दिसून येते. आणि म्हणून वहिनीला आपल्याला साथ द्यायची आहे. आज देशाचं चित्र रामदासजींनी सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं मोदी साहेबांच्यासाठी एक वेगळी लहर आहे. आता उद्या महाराष्ट्राच्या 5 लोकसभा क्षेत्राच्या विदर्भामध्ये मतदान होणार आहे. आणि देवेंद्रजी आणि आम्ही दोन्ही तुम्हाला सांगू शकतो की 5 जागा त्यामध्ये आमची महायुतीची जिंकणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही. आणि म्हणून देवेंद्रजी आणि आम्ही त्या विदर्भाच्या पासून जे आता प्रवाहाची सुरुवात करतोय ते नक्की येणारा तुमच्या मतदानाच्या पर्यंत आणि महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तीच गती कायम राहणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, अधिक न बोलता परत मी आमच्या सुनेत्रा वहिनीला खूप खूप मनापासून मी शुभेच्छा देतो. मला खात्री आहे की ज्या अपार प्रेम तुम्ही लोकांनी या इथेच येऊनच नव्हे पण या बारामतीकरांनी दिलेला आहे दादांना, तो प्रेम आपण आमच्या वहिनीच्या मतपेटीच्या माध्यमातून ते तुम्ही दाखवणार आणि वहिनीला दिल्लीच्या लोकसभेवर आपली सेवा करण्यासाठी पाठवणार. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. आपल्या सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्र कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब, नीलमताई गोरे, चंद्रकांत दादा पाटील, मेधाताई कुलकर्णी, रुपाली चाटकणकर, हर्षवर्धन पाटील, दत्तामामा भरणे, भीमराव अण्णा तापकीर, राहुल कुल, कांचनताई कुल, अनेक इतर विधिमंडळातील माझे सहकारी आमदार उपस्थित आहेत. ते सर्व आमदार, माजी खासदार प्रदीप रावत साहेब, माजी खासदार महात्मे साहेब, विकास महात्मे साहेब, आरपीआय, रासप या जे उपस्थित असणारे सर्व आमचे घटक पक्षांचे नेतेगण, सचिन खरात, त्यामध्ये उपस्थित असणारे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आरपीआयच्या सगळ्या मित्र पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, पत्रकार मित्र, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सगळे मतदार बंधू भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो, मी सुरुवातीलाच आजच्या सभेच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस साहेब, रामदास आठवले साहेब, विजयराव बाप्पू शिवतरेजी, बाकीचे सगळे नेतेगण, विशेषतः पुणे जिल्ह्याच्या बाहेरून आलेल्या सर्व मान्यवरांचं, जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तमाम पुणे जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी यांचं स्वागत करतो. मित्रांनो, ही उद्याची निवडणूक
मी राज्यात सांगतोय, सगळीकडे सांगतोय, ही गावकी भावकीची निवडणूक नाहीये. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. 140 कोटी जनतेचा कारभार उद्याच्या 5 वर्षाच्या करता कोणाच्या हातामध्ये मजबूत राहील, कोण देशाला एक नवी दिशा देईल, कोण देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर अधिक भक्कम करण्याचं काम करेल, हा सगळा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येईल की 10 वर्ष ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी अतिशय तडफदारपणे, आक्रमकपणे शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचं काम केलं, आपल्या भारताचा सर्वांगीण विकास केला, जगामध्ये देशाला 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था केली. आता त्यांना ती 3ऱ्या क्रमांकावर आणायची आहे. खूप काही त्यांना तरुणांच्या करता करायचंय, तरुणांच्या करता करायचंय, गरिबाकरता करायचंय. तो जाहीरनामा आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आज खरं तर आपण फक्त बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांचा फॉर्म भरणार आहे, परंतु इथं मुरलीधर मोहोळ आमचे पुण्याचे उमेदवार, महायुतीचे, आमचे श्रीरंगाप्पा बारणे मावळचे उमेदवार, शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे फॉर्म नंतर भरले जाणार आहे. कारण त्या निवडणुकात 13 तारखेला आहे, 13 मे मतदान. आपलं मतदान 7 मेला आहे. त्याच्यामुळं आपल्याला फार आता कमी दिवसामध्ये अधिक काम सगळ्यांना करावं लागणार आहे. देवेंद्रजींनी, एकनाथरावांनी वेगवेगळ्या घटकांना, कारण अनेक वर्ष आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढत होतो आणि त्याच्यामुळं आम्ही तिघांनी बसून जिथं कुठं काही अंतर वाढलं, अंतर पडलंय, ते कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये आमचे विजयबापू शिवतारे असतील, त्याच्यामध्ये आमचे हर्षवर्धनजी पाटील असतील, त्यामध्ये आमचे राहुल कुल असतील, किंवा त्याच्यामध्ये चंद्रराव अण्णा असतील, किंवा त्याच्यात रंजन काका असतील, अनेकांची नावं आपल्याला त्या बाबतीमध्ये घेता येतील. आणि सगळ्यांनी त्यांच्या नेत्यांच्या आग्रहाला, त्यांच्या विनंतीला मान दिला आणि एक चांगलं वातावरण आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीला पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार करण्याच्या करता हे सगळे आमचे सहकारी यशस्वी झाले. आता प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचून मताधिक्य कसं वाढेल याकरता प्रयत्न केला गेला पाहिजे. सभा होतील. मी आठवले साहेबांना पण विनंती केली की तुमची सभा बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूरला, दौंडला, बारामतीला अशा विविध भागामध्ये आम्हाला पाहिजे ते देतो म्हणले. देवेंद्रजींच्या काही सभा होतील, इतर नेते मंडळींच्या सभा होतील, आम्ही लोक पण सभा करू, परंतु त्या भागातले मतदार, त्या वाडी वस्तीवरचे हे मतदारांना आपल्याकडे वळवण्याचं काम हे तुम्हाला मला करावं लागणार आहे. मित्रांनो, ही निवडणूक देवेंद्रजींनी सांगितलं तसं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशी निवडणूक आहे. कारण नसताना त्याच्यामध्ये भावकी आणण्याचा प्रयत्न केला जातो. कारण नसताना मतदारांना भावनिक बनवण्याचा प्रयत्न केला जातो. काही लोकांच्या घरी जाऊन त्यांना थोडंसं आपलंसं करण्याचा प्रयत्न केला जातो. बाबांनो, ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका, सहकारी संस्थांच्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या निवडणुका, बँकांच्या निवडणुका ह्या वेगळ्या असतात. आमदारकीची निवडणूक राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं ते असते आणि लोकसभेची निवडणूक देशाची सूत्र कोणाच्या हातामध्ये द्यायची असतात ते असते. म्हणून फार विचारपूर्वक आपल्याला महाराष्ट्रामध्ये महायुतीचं कमळ असेल, धनुष्यबाण असेल, घड्याळ असेल किंवा परभणीला आमची शिट्टी असेल, अशा प्रकारच्या खुणा घेऊन आपण 48 उमेदवार उभे केले. अरे ती शिट्टी नाही, ती वाजवायची शिट्टी, पोलिसांची शिट्टी. अशा पद्धतीनं एकंदरीत आपल्याला काम करायचं आहे. अजिबात हलक्या कानाचं राहू नका. माझी विनंती आहे
की ह्या बाबतीमध्ये काही जणांना सांगतात, इथं माझे काही सरपंच उभे आहेत, त्यांना काहींनी सांगितलं, अरे आत्ता आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय, पुढे आम्ही एकत्र येणार, कशाला विरोध घेताय? हे निव्वळ बनवाबनवीचं काम आहे. ह्याच्यावर विश्वास ठेवू नका. एकदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराची एक रस्ता आम्ही सगळ्यांनी पकडलेला आहे. विकास प्रमुख, विकास पुरुष या नात्याने नरेंद्र मोदी साहेब चांगलं काम करतायत, त्या रस्ता आम्ही पकडलेला आहे. त्याचा फायदा आपल्याला आपल्या महाराष्ट्राला करून घ्यायचा आहे, आपल्या पुणे जिल्ह्याला करून घ्यायचा आहे, आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला करून घ्यायचा आहे. कुठं काही आम्ही भाषणं केली की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो. मराठी भाषा पाहिजे तशी बोलली जायचे, पाहिजे तसा अर्थ काढला जातो. मध्ये विजय बापू शिवतारे यांनी एक मोठी सभा एकनाथरावांची, आमची सगळ्यांची, त्या दिवशी देवेंद्रजींना येता आलं नाही. मला वाटतं अमित शहाची एक सभा होती, तिथं त्यांना थांबणं गरजेचं होतं. आणि तिथं आम्ही सांगितलं की आम्ही गुंजवणीचं पाणी आणणार, आम्ही वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी जे कर्नाटकाला वाया जातं ते आम्ही दुष्काळी भागामध्ये पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंडच्या परिसरामध्ये आणणार. खडकवासल्याचं वरसगाव पंचायत, खडकवास, टेमघर हे पाणी जे कमी पडतंय त्यामध्ये सतत मी असेल, राहुल कुल असेल, आमचा दत्तामामा भरणे असतील, हर्षवर्धन पाटील असतील, रमेश थोरात असतील, आम्ही सगळेजण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय. जलसंपदा मंत्री या नात्याने जयंत पाटील, जलसंपदा मंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्याला होकार दिलेला आहे. ती बैठक एकनाथराव शिंदे साहेबांच्या वर्षा बंगल्यावर विजयराव शिवतारे, अजित पवार, देवेंद्रजी अशी झाली. आता देवेंद्रजी त्याच्यात काय काढलं? बोरवेलला कळवतायत, बघा तुमचं पाणी चालवलं. मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतोय, थोड्या वेळात मुख्यमंत्री येतील, त्यांना मी त्यांच्यावर जाणार आहे सातारला, मी आणि देवेंद्रजी. त्यांना मी सांगेन, हे सगळी कामं करत असताना जनतेचा कुणाचाही तोंडातला घास किंवा त्या त्या भागामध्ये दिलेलं पाणी, त्या त्या भागातल्या लोकांना दिलेला हक्क हा आम्ही अजिबात हिरावून घेणार नाही. बोरचं पाणी बोरला देणार, वेल्याचं पाणी वेल्याला देणार. 3 खोऱ्याच्या पाण्याची मागणी केलेली आहे, ती देखील त्या ठिकाणी शिवगंगा खोर आणि इतर 2 खोरी ती पण देणार. तुम्ही म्हणाले पाणी कसं आलं तुम्हाला? हे पाणी वीरचं ओव्हरफ्लोचं आहे, हे पाणी गुंजवणीचं ओव्हरफ्लोचं आहे. नाजरा, करा आणि त्याच्यामध्ये दिरा हे सगळे मंदारे आपल्याला भरायचे आहेत. त्याशिवाय त्या भागातल्या माझ्या शेतकऱ्याला, त्याशिवाय माझ्या त्या भागातल्या कष्टकऱ्याला कुठं आधार मिळणार नाही, कुठं मदत होणार नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करायच्या. त्याला पैसा लागणार आहे, निधी लागणार आहे. राज्य सरकारचं बजेट किती असतं ते मला, देवेंद्रजींना, एकनाथरावांना माहिती आहे. ते कमी पडणार आहे. त्याकरता केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आलं पाहिजे. मागं गेल्या काही वर्षामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्राच्या सरकारच्या विरोधातला खासदार होता, त्याच्यामुळे निधी आला नाही. आता निधी येईल. गिरीश बापट साहेब आज आपल्यात हयात नाही आहेत, मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. पण पुण्यामध्ये जायका प्रकल्प, मेट्रो प्रकल्प, त्याच्या संदर्भातले त्याचे लांबी वाढवण्याचं काम, नॅशनल हायवे, रिंग रोडचं काम, चांदणी चौकातलं वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं एक जाळं ब्रिजचं निर्माण केलेलं गडकरी साहेबांच्या मदतीनं हे काम, अशा प्रकारची करोडो रुपयाची कामं आपल्या पुण्यामध्ये त्या ठिकाणी झाली. एसटीपीला पैसा आला, ईटीपीला पैसा आला आणि स्मार्ट सिटीचा पैसा आला. तो केंद्रात पैसा येतो. आज केंद्र सरकार तुमच्या विचाराचं असेल तर जायकाचा पैसा कमी टक्के व्याजाने आपल्याला त्या ठिकाणी आणता येतो. जपानचा आपल्याला वर्ल्ड बँकेचा पैसा आणता येतो. परंतु त्याकरता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामध्ये समन्वय असावा लागतो, ज्याचा उल्लेख मगाशी आठवले साहेबांनी केला, इतर माझ्या वक्त्यांनी केला. म्हणून ही निवडणूक महत्वाची आहे. आज आपल्याला पाण्याची गरज आहे.
आज दुष्काळ आहे. दुष्काळाच्या करता जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न आज प्रशासन करतंय. आचारसंहितेच्या काही मर्यादा आहेत, तो पण भंग होता कामा नये अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चाललेला आहे. आज प्रचंड संख्येने तुम्ही आलेला आहात, परंतु आपण आता परत आपल्या भागामध्ये जात असताना आपण अजिबात आपली जी महायुतीचे घटक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घ्यायचं आहे. कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा आपण त्या ठिकाणी आकस करायचा नाही. त्यांच्याबद्दल एक सलोख्याची भावना आपण सगळ्यांनी ठेवायची आहे. आणि हे ठेवत असताना नॅशनल हायवे आणि इतर करोडो रुपयाचा निधी आणण्याचं काम हे आपल्याला करण्याच्या करता आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघातनं सुनेत्रा पवारांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून त्यांना विजयी करायचं आहे. मुरलीधर मोहोळांच्या कमळाच्या शेजारचं बटन दाबून त्यांना पुण्याकरता विजयी करायचं आहे. शिवाजीराव आढळरावांना शिरूर करता घड्याळाच्या शेजारचं बटन दाबून त्या ठिकाणी विजय करायचा आहे. आणि मावळामध्ये आपले श्रीरंगप्पा बारणे त्यांच्या धनुष्यबाणाचं बटन दाबून तिथं त्यांना विजय करायचा आहे. त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे. आम्ही विकास केला, कामं केली, परंतु त्या कामाला केंद्राची जोड पाहिजे. अजूनही रेल्वेचं जाळं आपल्याला निर्माण करायचं आहे. अजूनही 10 लाखाचं मुद्रा लोन 20 लाखापर्यंत आपल्या तरुणांच्या पर्यंत पोहोचवण्याच्या करता आपल्याला काम करायचं आहे. 3 कोटी घरं बांधण्याच्या करता सर्व जाती धर्माच्या लोकांना, गरिबांना हा घरबांधणीचा कार्यक्रमाचा फायदा करून देण्याच्या करता आपल्याला महायुतीला विजयी करायचा आहे. आपल्याला 80 कोटी जनतेला मोफत गरिबाला धान्य देण्याच्या करता आपल्याला महायुतीला विजयी करायचं आहे. आपल्याला तिथं नरेंद्र मोदी साहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आहे. मित्रांनो, कुठलाही जर काम करायचं असेल तर नेता खमक्या असावा लागतो, त्याशिवाय ते ठिकाणी होत नाही. नमस्कार. जे लाखांनी मतं घेतात, लाखांनी, शिवसेनेचे एकेकाळचे सहकारी, भोरवेला मुळशीचे मागचे उमेदवार कुलदीप कोंडे देशमुख यांनी आज शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आणि त्यांची ताकद त्या पट्ट्यामध्ये किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ती किमया विजयराव शिवतरेंनी केलेली आहे, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. विरोधक कसा असावा लागतो ते ह्यांच्याकडे बघून आपण शिका. आणि मित्र पण कसा असावा लागतो तो पण विजय बापूंकडे बघून तुम्ही शिका. एकदा मैत्री केली की पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण मैत्रीला अंतर पडून देत नाही अशा पद्धतीचं काम विजय बापू शिवतरे यांचं आहे. आणि त्याकरता माझी तमाम देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीनं या मतदारसंघातल्या भाजपच्या नेतेगणांना विनंती आहे की कुठेही आपण कमी पडण्याचं काम करता कामा नये. आम्ही पण इतर भागात कमी पडण्याचं काम करणार नाही. शिवसेना पण करणार नाही, आरपीआय करणार नाही, रासपा करणार नाही. आपली आता एक चांगल्या पद्धतीनं युती झालेली आहे, त्याला कुठेही दृष्ट लागून द्यायचं काम आपल्याला होऊन द्यायचं नाही. आज देवेंद्रजींच्या प्रयत्नामुळं, निश्चितपणे एकनाथरावांच्या प्रयत्नामुळं, एकनाथ विजय बापू शिवतरे यांच्यामुळं आज माझ्या पुरंदर आणि हवेली लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली. आपल्या मुळशी बोरवेल्ला मतदारसंघामध्ये कुलदीप कोंडे देशमुखांच्यामुळं निश्चितपणे आपली ताकद वाढलेली आहे. त्याबद्दल तिळमात्र शंका मनामध्ये बाळगायचं काही कारण नाही. मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो. त्यांना तशाच पद्धतीचा मान सन्मान आमच्या महायुतीच्याकडनं मिळेल, आमच्या सर्व घटक पक्षाच्याकडनं मिळेल. हाही शब्द देवेंद्रजींच्या साक्षीनं मी कुलदीपजी कोंडे देशमुखांना या निमित्तानं देतो. आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार, खडकवासल्यामध्ये 5.5 लाख मतदान आहे, तिथं प्रत्येक मतदाराच्या पर्यंत पोहोचण्याचं काम आणि महायुतीच्या उमेदवाराचा खूण ही कंबशी नाही, ही कमळ नाही, तर तिथं ती घड्याळ आहे, हे पोचवायचं काम
मेधाताई कुलकर्णी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. आपल्या सोसायट्यामध्ये तुम्ही मला त्यांच्या सगळ्यांच्या मीटिंग करून दिल्यात, परंतु अजूनही आपल्याला तिथं लक्ष घालावं लागेल आणि आपण घालू. त्याबद्दल आपण कुठं कमी पडणार नाही हा विश्वास देखील मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, मला विरोधकांच्यावर टीका टिप्पणी करणं आणि त्यांचे रोज सकाळी 9-10 वाजता भोंगे वाजायला सुरुवात होतात, त्याला उत्तर देऊन तुमचा माझा सगळ्यांचा वेळ घ्यायचा नाही. आपल्याला फक्त आणि फक्त विकास करायचा आहे. आपल्याला देशाच्या 140 कोटीचं भवितव्य हे डोळ्यासमोर ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला आगेकूच करायची आहे. मी आपल्याला सगळ्यांना या नेते मंडळींच्या साक्षीनं शब्द देतो की हे सगळं करत असताना ही विकास गंगा महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत पोहोचवत असताना त्यामध्ये कुठलाही आपला लोकसभा मतदारसंघ जे महायुतीचे उमेदवार निवडून येतील त्या बाबतीमध्ये निधीच्या बाबतीत आम्ही कुठं कमी पडणार नाही. परंतु तुम्ही खोट्या नाट्या प्रचाराला आणि भावनिकतेला तुम्ही त्या ठिकाणी साथ घालण्याचा प्रयत्न करू नका. प्रत्येकाचे दिवस असतात, त्या त्या दिवसात त्यांनी कामं करायची असतात, परंतु ते दिवस त्या ठिकाणी बाजूला गेल्यानंतर दुसऱ्यांना पण संधी त्या ठिकाणी द्यायची असते. हे वर्षानुवर्ष जसं पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून चालत आलेलं आहे, पुढेही हजारो वर्ष चालणार आहे. आपण पण त्या गोष्टीचा विचार हा केला पाहिजे आणि त्या प्रकारे माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. एकंदरीत माझ्या मुस्लिम समाजाने देखील कुठं आपल्याला कुठं अन्याय होईल अशा प्रकारची त्या ठिकाणी भीती मनामध्ये बाळगू नये. एकनाथराव शिंदेच्या सरकारने सगळ्यात जास्त आजपर्यंतच्या काळात अल्पसंख्याक विभागाला निधी दिला. कधी मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपयाचं भाग भांडवल दिलेलं नव्हतं, ते त्या ठिकाणी एकनाथराव शिंदेच्या सरकारने दिलेलं आहे. ही गोष्ट विसरता कामा नये. इतर पण कामाला निधी दिलाय आणि संविधान, घटना आणि लोकशाही आणि निवडणूक याबद्दल तर नेहमीच निवडणुका आल्यानंतर विरोधक आता संविधान बदलणार, घटना बदलणार, लोकशाही खतरे में, आता निवडणुका होणार नाही, इतकं दादांत खोटं बोलतात. मित्रांनो, असं कधी आपल्या देशामध्ये होणार नाही. मोदी साहेबांनी तर संविधान दिन साजरा करण्याचं काम माग 75 वर्षात कुणाला जमलं नाही, ते मोदी साहेबांनी केलं. हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आज जगामध्ये अतिशय सुंदर देखणा अशा पद्धतीनं बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा इंदू मिलच्या परिसरामध्ये तेही काम जोरात चाललेलं आहे. त्यालाही कुठेही निधीची कमतरता आम्ही पडू देत नाहीये. मग आपले छत्रपती संभाजीराजे असतील किंवा बाकीच्या सईबाई असतील, इतर अनेक ठिकाणी मालोजीराजांचा समाधीचा जीर्णोद्धार असेल, असे प्रचंड कामं आपण हातामध्ये घेतलीत. जेवढे सांगेल तेवढं कमी आहे. परंतु माझी विनंती आहे, आज प्रचंड संख्येने भर उन्हामध्ये तुम्ही सुमित्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता इथं उपस्थित राहिला, त्याबद्दल महायुतीच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं मी तमाम कार्यकर्त्यांना, तमाम मतदारांना, तमाम माझ्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. आणि आपण स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीनं समजून आपण सगळ्यांनी, इथं देवेंद्रजी तुम्ही आहात, इंदापूरला हर्षवर्धन पाटील आणि दत्ता मामा भरणे आणि तिथले सगळे एकत्र आले, प्रवीण माने आणि बाकीचे सगळे, तर तिथं लीड 100% मिळालंच पाहिजे. ते मिळण्याच्या करता ते मदत करतायत. आमच्या पुरंदर हवेलीमध्ये विजय बाप्पू शिवतरे असतील, जालिंदर भाऊ असतील, बाबाराजे त्या ठिकाणी असतील, अशोक टेकावडे असतील, आमचे बाकीचे त्याच्यामध्ये दिगंबर दुर्गाडे आणि सगळे सहकारी असतील, ते तिथं प्रयत्न करतायत. तिथंही आपल्याला लीड मिळाल्याशिवाय राहणार नाही. बारामतीमध्ये लीड मिळणार का नाही हे बारामतीकरच सांगतील. त्याचबरोबर खडकवासला तर नेहमीच भाजपच्या पाठीशी उभा राहिलाय. अहो, तिथं रासपला चिन्ह माहिती नसताना 65,000चं लीड दिलं. आता सगळ्यांनी काम केलं तर माझा खडकवासला देखील लाखाच्या पुढे लीड दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच पद्धतीनं मुळशी बोरवेला त्याच्यामध्ये कुलदीपजी गोंडे देशमुख आपल्या बरोबर आलेत,
बाकीचे सहकारी आपल्या बरोबर आहेत आणि त्याच्यामुळं तिथंही चांगल्या प्रकारचं मताधिक्य त्या भागातली जनता दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. त्याचबरोबर आपला पुरंदर बारामती दौंड मध्ये आज जोडी चाललेली आहे. मिस्टर अँड मिसेस राहुल कुल आणि आप्पा पण शेजारीच बसलेले आहेत. तर तुम्ही जोगं बरोबर असताना, प्रेमसुख कटारिया जी बरोबर असताना, वासुदेवराव काळे बरोबर असताना, बाकीचे सगळे आमचे सहकारी बाबा जाधवराव, बाबा जगदाळे हे सगळे बरोबर असताना आपण तिथं एकोप्याने काम करा. त्याच्यामध्ये तुम्ही आला तर तुमचेही कार्यकर्ते, तुमच्या कार्यकर्त्यांच्या विचाराचे मतदार ते पण त्या ठिकाणी बरोबर आले पाहिजे. ज्या ज्या गोष्टी देवेंद्रजींच्या समोर ठरल्यात त्या पूर्ण करण्याचा शब्द आजच्या सभेच्या निमित्तानं मी अजित पवार तुम्हाला सगळ्यांना देतो. आपण सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुलेंचा स्मारक देखील चांगलं करतोय. भिडेवाड्यामध्ये आपण काम करतोय. लवजी साळवे स्मारकाचं आपण काम करतोय. मातंग समाजाच्या करता आरटी आपण आणलेलं आहे. खूप काही आपण केलेलं आहे. खूप काही अजून आपल्याला करायचं आहे. त्याकरता सुनेत्रा पवारांच्या घड्याळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबा. काही जण म्हणतात ह्या नवख्या आहेत. अरे अजित पवार 91ला उभा होता, नवखा होता. तिथं सभा करताना हातपाय लटलट कापत होते, कारण नवीन सुरुवात होती. माणूस काय आईच्या पोटातच सगळं शिकून येत नाही, त्याच्यामुळं अनुभवातनं शिकत असतो. त्याकरता काळजी करण्याचं काही कारण नाही. शेवटी काम झालं पाहिजे. तुम्ही मत त्या ठिकाणी खणखणीत द्या, काम त्या ठिकाणी वाजून घ्या. अशा पद्धतीने मी विनंती करील. महायुतीला तुम्ही सगळेजण मतदान करणार आहात असं हात वर करून तुम्ही मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगा. मी मुख्यमंत्र्यांचं पण मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महायुतीचं यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या सर्वांपुढे विचार व्यक्त करतील. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शुभ हस्ते कुलदीप तात्या कोंडे देशमुख यांचा प्रवेश घेण्यात येतात. विजयजी शिवतारे प्रवेश घेतात. सर्व शिवसेनेच्या तमाम पदाधिकाऱ्यांच्या वतीने, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तात्या आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. महायुतीचा एकनाथराव शिंदे आगे बढ़ो, अजीत दादा आगे बढ़ो, देवेंद्र जी फडणवीस आगे बढ़ो. एकच वादा. अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपल्या समोर मनोगत व्यक्त करतील. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या या अतिविशाल सभेमध्ये मंचावर उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, महाराष्ट्राचे अत्यंत धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी, माननीय रामदास आठवलेजी, माननीय प्रफुल्ल पटेलजी,
चंद्रकांत दादा पाटीलजी, नीलमताई गोरे या ठिकाणी खऱ्या अर्थानं बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या, बरोबर आहे ना, बाहेरच्या नाही, बारामतीकरांच्या मनामनातील सुनबाई असलेल्या सुनेत्राताई पवार, पुण्याचे आपले मुरलीधर मोहोळ, मेधाताई कुलकर्णी, भीमरावांना तापकीर, राहुलदादा कुल, दत्तामामा भरणे, कांचनताई कुल, सिद्धार्थ शिरोळे, माधुरीताई मिसाळ, चेतनजी तुपे, दिलीपजी मोहिते, सुनीलजी टिंगरे, विकासजी महात्मे, हर्षवर्धनजी पाटील, प्रदीपदादा रावत, आनंदजी परांजपे, विजयजी शिवतारे, रुपालीताई चाकणकर, शरदजी ढमाले, अशोकजी टेकवडे, बापूजी पठारे, वासुदेव नाना काळे, धीरजजी घाटे, नवनाथजी पडळकर, रमेशजी थोरात, जालिंदरजी कामटे, प्रवीणजी माने, बाबा जाधवराव, प्रदीप गारटकर, रमेश बाप्पू कोंडे, दिगंबरजी दुर्गाडे, बाबा जगदाळे, परशुराम वाडेकर, केशवराव जगताप, बाळासाहेब गावडे, राजेश पांडे, रंजन काका तावरे, दौलत नाना शितोळे, कांचनताई कुल, दीपक मानकर, कुलदीप कोंडे, ज्यांनी आत्ताच प्रवेश केला ते कुलदीप कोंडे, सचिन खरात, बाबासाहेब चांदोरे आणि या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, मनसे, रासप, रयत क्रांती, आरपीआय कवाडे गट, दलित पॅन्थर, जय मल्हार क्रांती संघटना या सगळ्या संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, कोणाचे नावं सुटले असतील तर क्षमा मागतो, आणि प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, जिथपर्यंत माझी नजर जातेय मला लोक दिसतायत. बारामतीचा फैसला आजच्या सभेनेच या ठिकाणी केलेला आहे. खरं म्हणजे या मंचावर जी शक्ती बसलेली आहे, जिंकण्याकरता 7-8 लाख मतं लावतात, पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर 12-15 लाख मतं तर या मंचावरच बसलेले आहेत. त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही, वहिनींना कोणी थांबवू शकत नाही. बरं, वहिनी तर आहेतच, पण मागच्या वेळेस नंबर 2च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत, नंबर 3चे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत, त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत. आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे, आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनबाई दिल्लीला जातील म्हणजे जातील. आपण सगळ्यांनी बघितलं, अजितदादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले 25-30 वर्ष सातत्याने मेहनत केली, विकास केला, माणसं जोडली. आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जातं त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. पण बंधू भगिनींनो, मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय, ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही. ही लढाई या ठिकाणी सुनेत्राताई वर्सेस सुप्रियाताई अशी नाही, कारण ही लोकसभेची निवडणूक आहे, ग्रामपंचायतची, जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल, कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ, याचा निर्णय करणारी निवडणूक आहे. या निवडणुकीने पवार साहेब, सुप्रियाताई हे नेते बनणार नाहीत किंवा या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत. या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे, बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूने उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूने उभा राहतो. बघा, या ठिकाणी
दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात. एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय, आपले विकास पुरुष देशाचे नेते, जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती, एकनाथरावजी शिंदे असतील, दादा असतील, हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेजी असतील, शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत. या ठिकाणी दोनच पर्याय आहे. कुठलंही मत घड्याळावर मिळो, धनुष्यबाणावर मिळो किंवा कमळावर मिळो, ते मत नरेंद्र मोदीजींना जातं. आणि दुसरं कुठलंही मत ते तुतारीवर पडो का पंजावर पडो का मशालीवर पडो, ते राहुल गांधींना जातं. आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे, मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचंय, विकासाला मत द्यायचंय की विनाशाला मत द्यायचंय, हा निर्णय तुम्हाला करायचा आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होईल, वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. पण या कुठल्याही गोष्टींनी विचलित होण्याचं कारण याकरता नाहीये की या निवडणुकीमध्ये मोदीजींना आपल्याला मतदान करायचं आहे. देशामध्ये मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेला विकास आपण बघितला. देशातल्या 20 कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणणारे मोदीजी, 55 कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देणारे मोदीजी, 50 कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारे मोदीजी, 60 कोटी लोक ज्यांच्या घरच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणारे मोदीजी, 50 कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी रोग झाला तर इलाज कुठून करायचा असा प्रश्न होता, त्यांच्यापर्यंत आयुष्यमान भारतच्या माध्यमातून इलाज पोचवणारे मोदीजी. या देशामध्ये 80 कोटी लोकांना 2020 पासनं मोफत राशन देणारे मोदीजी. आमच्या तरुणाईला मुद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी बिना तारण आणि बिना गॅरंटीचं लोन देणारे मोदीजी. 50 कोटीपेक्षा जास्त तरुणाईला लोन मिळालं आणि सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये 30 कोटी आमच्या माता भगिनी महिला आमच्या बहिणी आहेत, त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे मोदीजी. या देशामध्ये बचत गटांचं एक मोठं आंदोलन उभं करून 85 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये देणारे मोदीजी. या देशातल्या आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत म्हणून प्रत्येक बँकेला तुमच्या प्रत्येक ब्रँचमधनं दलित समाजाच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल आणि दिलं नाही तर तुमच्या बँकेचा लायसन्स रद्द होईल असं सांगून या देशामध्ये दलित उद्योजक तयार करणारे मोदीजी. आमचे 12 बलुतेदार ज्यांनी पारंपरिक व्यवसाय केला त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे, त्यांना मदत मिळाली पाहिजे, त्यांच्या भावी पिढ्यांना आधुनिकतेनं व्यवसाय करता आला पाहिजे म्हणून या ठिकाणी 30,000 कोटी रुपयाची योजना आणणारे आपले मोदीजी आणि आमच्या आदिवासी समाजाच्या उत्थानाकरता 24,000 कोटी रुपयाची योजना आणणारे मोदीजी. आज समाजाच्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मोदीजींनी ज्या प्रकारे एक मदत केली आहे, समोर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि खऱ्या अर्थानं दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे. आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी सांगितलं पिछले 10 साल तो केवल ट्रेलर था, असली पिक्चर अभी बाकी है. पुढच्या 5 वर्षामध्ये एक बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मजबूत भारत, जो भारत संरक्षित आहे, ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही अशा भारताच्या निर्मितीची ही निवडणूक आहे. ही गल्ली बोळातली निवडणूक नाही आहे बंधू भगिनींनो. या देशाची सुरक्षा कोण करू शकतं,
गरिबाचा विकास कोण करू शकतं, देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कोण तयार करू शकतं, या सगळ्या गोष्टींचा फैसला करणारी निवडणूक आहे. आणि म्हणून मी बारामतीकरांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे. महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे, अजितदादा, आम्ही सगळे मिळून एक मजबूत सरकार देतो आणि आमच्या सोबत आमच्या डोक्यावर मोदीजींचा हात आहे, मोदीजींचा आशीर्वाद आहे, केंद्र सरकारची साथ आहे. आणि त्याचवेळी बारामतीतून देखील तुम्ही 400 पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर मला विश्वास आहे की बारामतीच्या विकासाच्या प्रयत्नांना या ठिकाणी मोठी मदत मिळेल. आणि म्हणून फार वेळ आपला घेणार नाही, एवढीच विनंती करतो, आपण सगळ्यांनी घड्याळाची बटन दाबायची आहे. घड्याळाची बटन दाबली की वोट सुनेत्राताईंना मिळेल, पण त्याचवेळी वोट मोदीजींना देखील मिळेल. मोदीजींना मतदान करण्याकरता सुनेत्राताईंना निवडून द्या, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर फक्त 1-2 मिनिटात काही आपले सर्व मान्यवरांचा सन्मान होईल. सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा सन्मान जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर करतील. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान दीपक भाऊ मानकर करतील. त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा सन्मान अजितराव गव्हाणे करतील. प्रफुल्लभाई पटेल यांचा सन्मान परशुरामजी वाडेकर करतील. नीलमताई गोरे यांचा सन्मान धीरजजी घाटे करतील. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण महायुतीच्या तमाम कार्यकर्त्यांना संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. आजच्या बारामतीच्या आपल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्राताई अजित पवार यांच्या उमेदवारी अर्जासाठी उपस्थित आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आपले धडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, रामदास आठवलेजी, चंद्रकांतदादा पाटील, प्रफुल्ल पटेल, नीलमताई गोरे, आपल्या उमेदवार सुनेत्राताई पवार, मुरलीधर मोहोळ, मेधाताई कुलकर्णी, भीमराव तापकीर, राहुल कोल, सिद्धार्थ शितोळे, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दत्तात्रय भरणे, माधुरीताई मिसाळ, दिलीप मोहिते आणि विजय बापू शिवतरे, तुम्हालाही धन्यवाद देतो. आपण दादांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार करताय त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन. हर्षवर्धन पाटील, रुपालीताई चाकणकर आणि आता ज्यांचा प्रवेश झाला ते कुलदीप भाऊ कोंडे आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर. खरं म्हणजे व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या खूप मोठी आहे आणि मगाशी देवेंद्रजी म्हणाले ते बरोबर आहे. या व्यासपीठावर एवढे मजबूत माणसं आहेत की 10-12 लाख मतं अशीच आणतील आणि सुनेत्राताईंना दिल्लीला पाठवतील. आज आपण पाहतोय की बारामती मध्ये परिवर्तनाची आस आणि घड्याळाची लाट इथं आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने आज यामुळे बारामतीकरांनी परिवर्तन करायचं हा निर्धार केलेला आहे, हा संकल्प केला आहे. आणि म्हणून बारामतीत अजितदादा परिवर्तन होणारी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामतीकरांनी 15 वर्ष खासदार म्हणून निवडून दिलं, परंतु आता लेकिन अब की बार सुनेत्राताई पवार, कारण आता भाकरी फिरवायची वेळ आली ना. बरोबर फिरवा. आणि म्हणून बारामतीची ही लढाई जी आहे
ही ऐतिहासिक लढाई असली तरी सुद्धा ही वैयक्तिक लढाई नाही, ही विकासवाद विरुद्ध परिवारवाद अशी लढाई. खरं म्हणजे या देशाला विकासाकडे नेणाऱ्या नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी अजितदादांनी महायुतीची साथ दिली. आणि खऱ्या अर्थाने ही लोकसभेची निवडणूक आहे, एका मतदारसंघापुरती मर्यादित नाही, तर ही लोकसभेची निवडणूक असली तरी ही देशाचं भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. देश बलशाली, मजबूत आणि विकसित भारत बनवणारी ही निवडणूक आहे आणि मोदीजींचे हात बळकट करणारी ही निवडणूक आहे. प्रत्येकाचं मत आपल्याला महत्वाचं आहे आणि म्हणून महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराचा विजय हा देखील महत्वाचा आहे. खरं म्हणजे मी नेहमी मध्ये वाचत होतो, बघत होतो, ज्यांना लेकीत आणि सुनेत अंतर वाटते त्यांना मनातल्या मनात मांडे खाऊ द्या, कारण ज्यांच्या मनात मांडे त्यांच्या पदरात धोंडे पडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून पवार साहेबांचं बारामतीमध्ये विकासामध्ये त्यांचं योगदान कोणी अमान्य करणार नाही, परंतु अजितदादांनी गेले अनेक वर्ष जे काही काम केलेलं आहे, ज्यांची दूरदृष्टी आहे, विकासाची दृष्टी आहे आणि खऱ्या अर्थाने बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम कुणी केलं तर त्यांचं नाव आहे अजितदादा पवार. आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी आली तेव्हा तेव्हा अजितदादांवर अन्यायच झाला. शेवटी सहनशीलतेचा अंत कुठेतरी असतो आणि म्हणून अजितदादांनी मोदीजींच्यावर विश्वास ठेवला, आपल्या महायुतीच्या सरकारवर विश्वास ठेवला, विकासावर विश्वास ठेवला आणि या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून ते काम करू लागले. मी आणि देवेंद्रजी हे सरकार पुढे नेत होतो. या सरकारचा सर्वांगीण विकास चालू होता आणि त्यामध्ये अजितदादाच्या रूपाने एक पुन्हा भक्कम साथ या सरकारला मिळाली आणि हे महायुतीचं सरकार अधिक मजबूत झालं. आणि म्हणून खरं म्हणजे मोदी साहेब म्हणाले होते की मी पवार साहेबांचं बोट धरून राजकारण शिकलो, पण पवार साहेबांचं बोट सोडल्यावर मोदींनी या देशाचा कायापालट केला, या देशाला विकासाकडे नेलं आणि अजितदादांनी सुद्धा शरद पवार साहेबांचं बोट आता सोडलेलं आहे. आणि म्हणून सुनेत्राताई आणि अजितदादा मिळून या बारामतीचा नक्की कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आहे. आणि म्हणून प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते असं म्हणतात. खरं म्हणजे अजितदादांच्या मागे आपल्या सुनेत्रा ताईंचा खंबीर पाठिंबा आहे, त्यांची साथ आहे. त्या उद्योजक देखील आहेत. 86 गावामध्ये निर्मल ग्राम मोहिमेचं ते नेतृत्व करतायत. 18 वर्ष त्या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत. 15,000पेक्षा जास्त महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. आणि म्हणून सुनेत्राताईंचं वक्तृत्वही चांगलं आहे आणि त्यांचं कर्तृत्वही चांगलं आहे. त्यामुळे त्या उत्तम खासदार होतील यामध्ये कुणाच्याही मनामध्ये शंका असण्याचं काम नाही. आणि म्हणून शिवसेना आणि महायुती, भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय, मनसे, कवाडे सगळे लोक काम करतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, 10 वर्षामध्ये एकही सुट्टी न घेता पूर्णपणे देशाला समर्पित करणारा प्रधानमंत्री आपल्याला लाभलेले आहेत. आणि म्हणून मोदीजींनी आपलं आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित केलंय. नरेंद्र मोदीजी यांचा जन्म राजनीतीसाठी नाही, राष्ट्रनीतीसाठी झालेला आहे. प्राण जाय पर वचन न जाय
अशी भूमिका मोदीजींची आहे. देशभक्तीला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि मग राम मंदिर असो, 370 असो, मोदीजींनी दिलेला प्रत्येक शब्द त्यांनी पाळलेला आहे. या देशाला महासत्ता बनवण्याचं वचन त्यांनी दिलंय. आणि म्हणून हे वचन मोदीजी पूर्ण करतील याची गॅरंटी आहे ना तुम्हाला? आता मार्केटमध्ये देशामध्ये कुठली गॅरंटी चालते? मोदी गॅरंटी चालते. आणि म्हणून ही देशाची निवडणूक हे देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान हवेत की राहुल गांधी पंतप्रधान हवेत असा प्रश्न जर तुम्ही कुणालाही विचारलं तर त्याचं एकच उत्तर येईल, मोदी मोदी मोदी. बरोबर आहे? आणि म्हणून राहुल गांधी यांना प्रधानमंत्री करण्याचा विचार या देशातली जनता स्वप्नात देखील करू शकणार नाही. आणि म्हणून वयाचे 54 वर्ष उलटले तरी सुद्धा मॅच्युरिटी येत नाही. 20-25 वेळा पक्षाने त्यांना लॉन्च केलं. इस्रोने चांद्रयान लॉन्च केलं, परंतु काँग्रेस राहुल गांधीला लॉन्च करू शकली नाही. हा फरक आहे. हा फरक मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून एकीकडे एक महायुतीकडे मोदीजींकडे आत्मविश्वास आहे आणि इंडिया अलायन्सकडे या ठिकाणी आपण पाहतोय जे नैराश्य आहे, त्या ठिकाणी अहंकार आहे. हा अहंकार माणसाला पराभवाकडे नेतो. अहंकार विनाशाकडे नेतो, परंतु आत्मविश्वास हा विजयाकडे नेतो. आणि म्हणून या देशामध्ये मोदीजी म्हणतात, अब की बार, अरे फिर एक बार, पण अब की बार. आणि आपलं महाराष्ट्राचं काय, अब की बार, अरे 45 पार. मोदी सरकार तर येणारच आहे, पण अब की बार 45 पार. आणि म्हणून यामध्ये आपल्या सुनेत्राताई या बारामतीमधून प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या पाहिजे. तुमचं एक मत म्हणजे मोदीजींना मत, सुनेत्राताईंना मत म्हणजे या देशाच्या विकासाला मत, घड्याळाला मत म्हणजे देशाच्या प्रगतीला मत. त्यामुळे कुणी किती काही केलं तरी सुद्धा या ठिकाणी मोदी आएगा तो मोदी ही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येत्या 19 तारीख आहे ना, 7 तारखेला अजून वेळ आहे, पण वेळ असला तरी डोळ्यात तेल घालून काम करायचं आपल्याला. एक मत महत्वाचं आहे. आणि म्हणून काही लोक ही निवडणूक भावनिक म्हणून करण्याचा प्रयत्न करतात. ही निवडणूक विकासाची आहे, भावनेची नाही. आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, किती कुणी आटापिटा केला तरी सुद्धा आएगा तो मोदी ही. आणि म्हणून या बारामतीमधून देखील आपल्या सुनेत्राताई पवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. एवढे लोक जर आलेत, यांनी जर 10, 20, 100 लोक मतं गोळा केली तर मला वाटतं 7-8 लाख मतं अशीच मिळून जातील. तिकडे प्रफुल्लबाई 3 पक्षाचे 3 उमेदवारांचे फॉर्म भरायला आलेत, परंतु 3 उमेदवारांचे फॉर्म भरायला आपल्यापेक्षा निम्मी गर्दी आहे तिकडे. आपला एक फॉर्म भरायला एवढी प्रचंड जनता या ठिकाणी आली आहे. यावरून अजितदादांच्या कामाची पोचपावती येत्या 7 तारखेला मिळेल हा विश्वास व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.